दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सर्वांना नमस्कार. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांची माहितीसाठी परत सांगतो की मतदानाचा जे दिनांक आहे ते आहे 20 नोव्हेंबर 2024 आणि सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी जाहीर प्रचाराची समाप्ती निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तास आधी म्हणजे आज 18 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त होणार आहे. मतदार संपण्याकरिता निश्चित वेळ जे आहे ते संपण्याच्या 48 तासाच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका आयोजित करता येणार नाही. चलचित्र, दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचाद्वारे कोणतेही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही. या कालावधीत ध्वनिक्षेपक यंत्र वापरास बंदी आहे. प्रचाराच्या कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशाच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे. याच कालावधीत जनमत, कल चाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती म्हणजे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई आहे. जी कोणतीही व्यक्ती वरील तरतुदीचा भंग करेल ती लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 126 अनुसार 2 वर्षापर्यंत आणि ज्याला वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. निवडणुका खुला, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 20 नोव्हेंबर मतदार संपेपर्यंत कोरडा दिवस पालन करणे तसेच 23/11/2024 रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व आबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 135 ग आणि आदेश पारित करण्यात आलेले आहेत. अवैध पैसा, दारू, भेटवस्तू वाटपावर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथके सज्ज राहणार आहेत. याबाबत सी-विजिल ॲपवर तक्रार दाखल करता येईल. सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाद्वारे आम्ही परत लोकांकडे आवाहन करू इच्छितो की सी-विजिल ॲपच्या बद्दल माहिती आणि त्याची जानकारी आपल्या माध्यमातून सर्वांच्याकडे द्यावी.